जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात खरं तर बोलण्याची, व्याख्यान देण्याची यापेक्षा जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं की देशाच्या भवितव्याशी संवाद साधण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी विद्यापीठाचं मनापासून आभार मानतो. उपस्थित असणारे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय गोसावी सर, कुलगुरू त्यानंतर घोरपडे सर, आपण सर्व मान्यवर, सर्व सिनेटचे सदस्य असतील, पत्रकार बांधव असतील, फार मोठ्या संख्येने आलेले इथे विद्यार्थी असतील. खरं तर माझा मित्र जांबुवंत मनोहर यानं हा योग जुळवून आणला आणि कालपासून बऱ्याच वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यामुळे खरं तर माध्यम पण मोठ्या प्रमाणावर चाललं तर पाहिजे. कसं असतंय, खासल्याशिवाय तलवारीला धार येत नाही आणि तसं संघर्षाशिवाय सुद्धा बोलायला मजा येत नाही, अशी काहीतरी परिस्थिती आहे. कदाचित म्हणून ही गोष्ट घडली असेल, मला ठाऊक नाही. पण मला अनेकांनी विचारलं, नक्की भूमिका काय, नक्की तुम्हाला वाटतंय काय? तर मी शांतपणे एवढंच सांगितलं, कसं इतिहास आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायला चाललोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला सुद्धा विरोध करण्याची प्रवृत्ती याच मातीत होती, तेव्हा ही गोष्ट महाराजांनी मोडीत काढली. या छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला 1989 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या असीम बलिदानानंतर ते 1869 पर्यंत तब्बल 180 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या महाराष्ट्रापासून लुप्त ठेवण्याचं काम करणारी प्रवृत्ती सुद्धा या करावा लागतो. म्हणून काय म्हणतो की 1869 साली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी 3 दिवस रायगडावर मुक्काम केला, घाणेरीची करवंदीची झुडपं बाजूला काढली आणि 1869 साली पहिल्यांदा समाधी पाहिली आणि त्या समाधीवर जी फुलं वाहिली ना, होतं. आणि जर हा संघर्षाचा वसा करू नका. अरे 50-50 हजार प्रेक्षकांमधून घोडा फेकण्याची छाती छत्रपती शिवाजी वैचारिक भूमिकेत असली पाहिजे, या मताचा मी होतो. परंतु मी मनापासून आभार मानतो विद्यापीठाचे, कारण एक वैचारिक भूमिका मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज 3 वेळा मालिका करत असताना मला असं वाटलं, जो काही थोडाफार अभ्यास होता त्यावेळी मला असं वाटलं, याचा अनेकांना याच्याशी सहमत असतात, अनेक जण त्याच्याशी असहमत असतात. मला असं वाटलं की स्वराज्य रक्षक ही बिरुदावली छत्रपती संभाजी महाराजांसाठी जास्त व्यापक ठरते. कारण काबूल ते बंगाल सल्तनत असलेला औरंग्या त्याच्या लाखांच्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतो. एकावेळी 5 आघाड्यांवर पंजेफाड करत असताना स्वराज्याचा एकही किल्ला 8 वर्षात छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हाती लागू देत नाही. तर केवळ बलिदानाच्या प्रसंगापेक्षा हा 8 वर्षांचा संघर्ष सुद्धा जो आहे, ती त्यांची ओळख आणखी व्यापक ठरते, ही माझी भावना आहे. शिवचरित्राकडे, शंभू चरित्राकडे बघताना माझी स्वच्छ भूमिका हीच आहे. तुम्ही कोणत्या पैलूतून त्या
चरित्राकडे बघता, तुम्ही कोणत्या पैलीतून त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाकडे बघता, ते तुमचं आहे. तुम्हाला फक्त ते स्वीकारता आलं पाहिजे, तुम्हाला फक्त ते अंगीकारता आलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज ही फक्त डोक्यावर घेऊन नाचायची नाही, ती डोक्यात भिनवून घेण्याची गोष्ट आहे. ती फक्त मिरवायची नाही, ती आयुष्यभर रोज गिरवायची गोष्ट आहे. एवढं जर समजलं तर तुम्ही कोणताही पैलू उचला, तुम्ही कोणत्याही अंगाने बघा, तुम्ही कोणतंही विशेषण द्या. परवा एका न्यूज चॅनलवर बोलताना मला विचारलं, तुमची भूमिका काय? मी काही ठिकाणी सांगितलं, काही ठिकाणी आरती होते, मला पटत नाही. वैयक्तिक भूमिका म्हणून तुम्ही करू नका असं माझा हट्ट आहे का? माझा तो हट्ट नाही. एखाद्या ठिकाणी मंदिर बांधलं जातं, मला पटतं किंवा मला पटत नाही, हा माझा वैयक्तिक गाभा आहे. पण त्याचं कारण मला ठाऊक असलं पाहिजे. कारण माझं म्हणणं हेच आहे की जगाच्या इतिहासाला पडलेलं अद्भुत कोडं आणि हिंदुस्थानच्या इतिहासाला पडलेलं सुरेख स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे देव नव्हते, पण आमच्यासाठी देवाहून कमी नव्हते. मर्त्य माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा ही फार महत्वाची ओळख आहे तुमच्या माझ्यासाठी. हा देवाचा अवतार जाणवत नाही, हा देवाचा अवतार वाटत नाही, हा देवाचा अवतार भासत नाही की देवाचा अवतार हा स्वर्गातून उतरला आणि थेट सिंहासनावर बसला. असं घडलं का? जर देवाचा अवतार थेट स्वर्गातून उतरला आणि सिंहासनावर बसला असं घडलं नाही, तर मग प्रेरणा काय? तर मर्त्य माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं. याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ही तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाची ओळख आहे. जेव्हा आमचे प्रयत्न थांबतात, जेव्हा सगळ्यावरचा भरोसा उठतो, तेव्हा कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी, शून्यातून स्वराज्य निर्माण करणारी एक प्रेरणा, एक किरण शलाका या मातीत उदयाला आली. आणि त्या प्रेरणेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून माझं कायम असं म्हणणं आहे, माझ्यासाठी मी जो अर्थ लावलाय तो हा आहे की माझा कायम प्रयत्नवादावर विश्वास ठेवायचा असेल, माझा कायम माझ्या कर्तृत्वावर भरोसा ठेवायचा असेल, तर होय, मी अभिमानाने सांगतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. ही माझी भावना आहे. पण मी नेहमी असं म्हणतो की व्याख्यानांच्या वेळी मला कंटाळा येतो. व्याख्यानाच्या वेळी मला कंटाळा अशासाठी येतो कारण एकतर्फी फक्त धोद शेतकऱ्याचा पोरगा नाही, त्यामुळे माहिती धोधो पावसाने शेत कधी भिजत नसतं हे माहिती. तर पाऊस जर रिमझिम असला तर किती मुरलंय, किती जिरलंय, किती भिजलंय याचा अंदाज येतोय. आणि म्हणून मी कायम एक प्रेफरन्स असा ठेवतो की तुमचे प्रश्न, कारण मला काय सांगायचंय हे मी तुमच्यावर लादण्यापेक्षा तुम्हाला काय जाणून घ्यायचंय केलाय, त्या उपक्रमाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. अभिनिवेश नाही. सुरुवातीला जसं सांगितलं, राजकीय जोडे बाहेर ठेवण्याचे जे काही आहे ते थेट विचारांचं आदान प्रदान आहे. माझे विचार तुम्हाला पटतील, काही जणांना नाही पटणार. जबरदस्ती नाहीये, माझे विचार तुम्ही पटवून घेतलेच पाहिजे. म्हणजे गंमत कशी असते, कायम आम्ही आजकाल प्रवास विसरत, त्या मंदिराकडे जाताना एक जण घोड्यावर जातो, दुसरा जण पायी जातो, तिसरा जण सायकलवर जातो. मंदिर तेच आहे, देव मंदिरातला तोच आहे. आता मला सांगा, पायी जाणाऱ्याची भक्ती जास्त मोठी, सायकलवर जाणाऱ्याची जास्त मोठी, का घोड्यावर जाणाऱ्याची जास्त मोठी? जशी देवाकडे, भगवंताकडे जाणाऱ्या भक्तीचा मार्ग वेगवेगळा असला तर भक्तीची तुलना होऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं विचार, जी प्रेरणा आहे ती प्रेरणा फार मोठी आहे. त्या प्रेरणेकडे जाण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे. त्यामुळे ते एकमेकावर किती बोलायचंय तुम्ही ठरवायचं. विचारा, जे जमतंय, ज्याचा अभ्यास आहे तेवढ्याची उत्तरं देईल. पेपर नाही, MBBS ला तसं चालत नव्हतं.
एकदा शांतपणे छत्रपती पंतप्रधान मंडळाकडे नजर टाका. सर्वोत्तम सोशल इंजिनिअरिंग काय असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आहे. वेगवेगळ्या जातीच्या त्या जातीच्या जीन पूल नुसार त्या समाजाच्या असणाऱ्या वैशिष्ट्यांनुसार अष्टप्रधान मंडळात तुम्हाला प्रत्येकाला दिलेली जबाबदारी जाणवते. आणि सोशल इंजिनिअरिंग याचा अर्थ मी फार थेटपणे कायम बोलतो माझ्यासाठी वैयक्तिक, सेक्युलरिझम याचा अर्थ लांगुलचालन होत नाही आणि कडवटपणा याचा अर्थ समोरच्याचा द्वेष होत नाही. त्यामुळे जर छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर दोन पर्याय कायम समोर ठेवा. मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं. कदाचित तुम्ही म्हणालात ती आजची परिस्थिती अनेकदा जाणवते. मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं हा एक पर्याय. आणि मी कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, कुठल्याही पंथात, कुठल्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवील की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या प्रांताला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या धर्माला आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. पर्याय दुसरा जो असतो ना तो छत्रपतींच्या मावळ्याचा पर्याय असतो. आणि जर दुसरा पर्याय निवडला तर पहिलं जे वातावरण आहे हे सगळं वातावरण तुम्ही असं मागच्या मागे टाकून देता कुठेतरी. आता T20 वर्ल्ड कप सुरू आहे, बघताय की ना मॅचेस थोडेफार? हा बघताय ना? त्या बुमराची जात सांगा ना पटकन. नाही माहित? अहो पण आम्ही तर जाती अभिनिवेशाने पछाडलोय आणि तुम्हाला माहित नाही. माहित नाही की माहित करून घ्यावीशी वाटत नाही. माहित करून घ्यावीशी वाटत नाही याचं महत्वाचं कारण तो जे काही करतोय तो देशासाठी जर काही एखादी गोष्ट करतोय तो देशाच्या संघाकडून खेळतोय, त्याचा देशाला अभिमान वाटतोय. विचार करा, जेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख ही उंच 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 होत जाते ना तेव्हा या खुजा ज्या गोष्टी असतात ना याची आवश्यकताच भासत नाही. त्यामुळे आयुष्य हा प्रवाह असतो, तो प्रवाही राहिला पाहिजे. जात आणि धर्म हे त्या प्रवाहाच्या दोन किनाऱ्यांसारखे असतात. जोपर्यंत किनारे मर्यादेत राहतात तोपर्यंत प्रवाह मर्यादेत राहतो. पण जेव्हा किनारा आडवा येतो ना तेव्हा बांध घातला जातो आणि मग प्रवाहाचा प्रवाह तुटतो. हा आयुष्याचा प्रवाह जर तुटू नाही दिला तर बाकी सगळ्या गोष्टी सोप्या होतात. नाही, अनेक प्रसंग आहेत. म्हणजे मी कायम असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला आपली गंमत कशी होते ना की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अनेकदा केवळ त्या 7 घटनांपुरता मर्यादित करतो. या 7 घटनांपुरता जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आम्ही संपूर्ण इतिहास मर्यादित केला तर आम्ही त्यांना केवळ त्या फॅन्टसी स्टोरी पर्यंत नेतो. म्हणजे आपण जर बारकाईनं बघितलं तर मी सुरुवातीला एक जी गोष्ट म्हटलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लुप्त असण्याचा काळ जर आपण बघितला तर तो जवळपास 180 वर्षाचा आहे. म्हणजे 1749च्या सुमारास छत्रपती संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराज यांचं निधन झालं. 1761च्या सुमारास माझ्या माहितीप्रमाणे ताराराणींचं निधन झालं. आणि तरी हा प्रश्न निर्माण होतो. या संपूर्ण काळामध्ये उल्लेख कुठेच नाही छत्रपती शिवाजी महाराजांची. त्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निर्माण झाल्याचे उल्लेख आहेत. इतिहासाचे प्राध्यापक बसले असतील इथे, इतिहासाचे विद्यार्थी बसले असतील. आम्हाला समाजशास्त्रीय हा प्रश्न पडतो की मग का ही प्रेरणा नव्हती, की ही प्रेरणा दाबली गेली होती, की ही प्रेरणा विसरली गेली होती, ही विस्मृतीत गेली होती. आणि मग जेव्हा 1869 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले सर ती समाधी शोधतात, त्या समाधीवर फुलं वाहतात. पुढल्या वर्षी शिवजयंती ही साजरी केली जाते. हिराबागेतच सभा ठरली होती आणि माझ्या माहितीप्रमाणे चाफळकर स्वामी त्या सभेचे अध्यक्ष होते. ही हिराबागेत झालेली सभा आहे. आणि त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले हा पहिला पोवाडा लिहितात छत्रपती शिवाजी महाराजांचा.
त्या पोवाड्याची जर प्रस्तावना बघितली तर या प्रस्तावनेत फार महत्वाची गोष्ट महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेली आहे की ती म्हणजे सर्वसामान्यांना हा राजा कळावा, हे छत्रपती कळावे या हेतून त्यांनी लिहिले. आणि मग म्हणूनच या परिप्रेक्ष्यातून जेव्हा मी शिवचरित्राकडे पाहतो तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही सर्वात महत्वाची गोष्ट भासते. ती अशासाठी की ती केवळ एक राजकीय क्रांती नव्हती, ती एक फार मोठी सामाजिक क्रांती होती. यासाठी आता तुम्ही म्हणाल राजकीय क्रांती, मी सगळ्यांनी आतापर्यंत वाचलंय. समजूत दूर व्हावी की एतद्देशीय माणूस सुद्धा राजा होऊ शकतो. विचार करा काय परिस्थिती असेल. 350 वर्ष या मातीनं राजा बघितलेला नाही. 350 वर्ष. इथं 35 वर्ष मागे काय झालं होतं तुम्हाला मला आठवत नाही. संभाजी महाराजांना म्हणजे युवराज शंभूराजांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. अनेकदा माझ्या मनात हा प्रश्न पडतो की महाराज नेमके शंभूराजांना का घेऊन गेले असतील. आणि मग जेव्हा ही घटना घडते तेव्हा ती राजकीय क्रांती असते, पण त्याबरोबरीनं सामाजिक क्रांती फार मोठी आहे ही लक्षात घेणं गरजेचं आहे. काल, आज आणि उद्या सुद्धा ही घटना लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे राजा शिवछत्रपती मालिका जेव्हा मी करत होतो तेव्हा त्या मालिकेमध्ये तो प्रसंग चित्रित करताना अजूनही म्हणजे 2000 मला वाटतं 2018 मध्ये मी ती मालिका केली होती. 18 नाही 2008 मध्ये ती मी मालिका केली होती. आजही तो प्रसंग तसाच्या तसा माझ्या डोळ्यांसमोर आहे. आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज राजदंड हातात घेऊन त्या सिंहासनासमोर वळतात. मला वाटतं त्यावेळेचं मालिकेचं जे काही टायटल पेज होतं तेव्हाची ती गोष्ट होती. आता ही घटना सामाजिक क्रांती का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण तोपर्यंतचा प्रत्येक हिंदू राजा ही राज्याभिषेकाची ही सामाजिक क्रांती. आणि मला वाटतं माझ्यासाठी हा सर्वात मोठा प्रसंग शिवचरित्रातला माझ्या काळजावर कोरलेला. सर थोडासा वेगळा प्रश्न आहे. शिवरायांच्या पर्यावरणीय धोरणांबद्दल ऐकायला आवडेल. आताच्या काळात बोलताना अंगावर शहारे येतील. म्हणजे साधं तुम्ही एक आज्ञापत्र जरी घेतलं ना, म्हणजे मी स्ट्रिक्टली सांगितलं मी राजकीय भाष्य करणार नाही, पण एक साधं आज्ञापत्र घेतलं की महाराजांनी आरमाराच्या वेळी लाकूड कुठलं गोळा करावं आणि लाकूड गोळा करत असताना कुठली कुठली झाडं तोडू नयेत हे जर महाराजांचं आज्ञापत्र एक जर बघितलं ना, तर आज एखाद्या कार्यक्रमासाठी झाडांची कत्तल होत असताना पर्यावरणप्रेमी थकून जातात ओरडून ओरडून, पण ही काळाची गरज असं सांगितलं जातं. पण काळाच्या पुढची गरज छत्रपतींनी ओळखली होती. आंबा, फणस, काजू ही झाडं वाढायला वर्षानुवर्ष लागतात आणि ती झाडं लेकरासारखी वाढवली जातात. त्यामुळं ही झाडं तोडू नये असे सक्त आदेश हे महाराजांनी त्यांच्या एका आज्ञापत्रात दिलेले आहेत. हा एक भाग राहतो. आणि या एकूण पद्धतीनं जे जगण्याशी थेट निगडीत आहे, जे युद्धाशी थेट निगडीत आहेत, या अशा अनेक गोष्टी तुम्हाला शिवचरित्रामध्ये दिसतात. पण याच्या खोलात गेलं तर हे कदाचित राजकीय विषयांतर होईल म्हणून मी टाळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर अवघ्या 10 दिवसात राजारामांचा जे राज्याभिषेक होतो त्यावेळेस लबाड जी ब्राह्मण मंडळी होती त्यांनी 10 दिवसात राज्याभिषेक करायची जी घोडदौड सुरू केली होती. थोडी दुरुस्ती करेन. केवळ ब्राह्मण नाही, फक्त कारभारी मंडळी म्हणालात तर जास्त सोयीचं आहे. कसं असतं जर तरच्या या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे जर ही प्रवृत्ती वेळीच ठेचली गेली असती
तर त्याच्या आधीच एक शक्यता येते, मग ही प्रवृत्तीने त्यावेळी डोकं वर काढण्याची हिंमत दाखवली असती का? बरं, दुसरी एक गोष्ट फार महत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलेली की राजाला आपलं काळीज तलवारीच्या धारेवर ठेवून रयतेचा संसार करावा लागतो, आणि हा संसार करत असताना काही चुकतात, मागतात, त्यांनाही सांभाळून घ्यावं लागतं. त्यामुळे कदाचित महाराजांना पूर्णपणे ठाऊक नसेल अशी गोष्ट नसेल. अनेकदा असं म्हणतात, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, हे अनेक ठिकाणी अनेकदा आपल्याला अनुभवायला मिळतं की कदाचित ज्या कारभारी मंडळांना सत्तेच्या परिघात उभं राहून त्यांना ती सत्ता दिसली असेल, जरी त्यांना ते पद महत्वाचं नसेल, तर अशा वेळी कारभाऱ्यांच्या मनात ही किंतु परंतु ही शंका आली असेल का? दोन शक्यता आहेत. फार महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या आधी बोलताना, की इतिहास हा एका बिंदूसारखा आहे. नेमकं काय घडलं ते फक्त त्याला ठाऊक आहे. त्याच्या आजूबाजूच्या फक्त शक्यता आपल्याला वर्तवायच्या. तर त्यातली पहिली शक्यता ही येते की कदाचित त्या कारभारी मंडळींना असं वाटलं का की एक अजाणता राजा जर बसला, कारण राजाराम महाराजांचं वय तेव्हा अगदी लहान होतं, अजाणता राजा जर बसला तर कदाचित कारभाराची सूत्र पूर्णपणे आपल्या हाती येतील म्हणून त्यांनी घाई केली का? जर युवराज शंभूराजे जर छत्रपती झाले तर आपले जी आमिष आहेत, आपले जे काही मनोरथ आहेत, ही सफल होणार नाहीत म्हणून त्यांनी घाई केली का? पण तुम्ही जरी हे, आणि तिसरा तर्क हा आहे, ते स्वराज्यद्रोही होते का? तर मला तिसरा तर्क फारसा संमत होत नाही मी स्वतः यासाठी. कारण आपण ज्या जहाजात बसलोय, ज्या बोटीत बसलोय, तीच बोट बुडवावी असं अनेकांना त्यावेळी वाटलं नसेल. पण अनेकदा होतं असं की तात्कालिक स्वार्थापायी दीर्घकालीन नुकसान हे आपण कधी बघत नाही. तुम्ही जे म्हणता त्या कारभाऱ्यांचं कदाचित हेच झालं असावं. तात्कालिक स्वार्थापायी दीर्घकालीन आपलं काय नुकसान होऊ शकतं याचा त्यांनी विचार केला नाही, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. परंतु हे जर महाराजांना त्याची सुरुवातीलाच कल्पना आली असती तर महाराज पॉलिटिकली किंवा स्वराज्य दृष्ट्या इतके, ज्याला आपण एक श्रूड लीडर म्हणू शकतो, तर अनेक इतिहासकार असंही मानतात की साक्षात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब जरी स्वराज्याच्या विरोधात तलवार घेऊन उभे राहिले असते तरी महाराजांनी तलवार म्यान करण्याआधी दोनदा विचार केला असता. इतके महाराज थेट स्वराज्याचं ध्येय पाळणारे होते, आणि त्यामुळे मला वाटतं ही प्रवृत्ती तेव्हा आली असती तर चित्र हे वेगळं झालं असतं. दुसरा भाग असा की सर्वधर्म समभाव या अर्थानं त्यांचं ते स्किल, आणि तिसरा भाग असा की कुळवाडी भूषण, जसं महात्मा फुले त्यांना म्हटलेलं आहे, तर कुळवाडी भूषण थोडंसं फोकस केलं तर बरं राहील. मी धनंजय लोखंडे, नारायणगाव, जुन्नर. खरं तर जुन्नर तालुक्यातल्या माणसाला महाराज वेगळे सांगायचे नसतात, कारण आम्ही कायम एक अभिमानानं मिरवतो ही गोष्ट. कारण महाराष्ट्राला जेव्हा पुस्तकातून महाराज दिसतात ना, त्याच्या काही दिवस, काही महिने, काही वर्ष आधी का होईना जुन्नरकरांना शिवनेरीच्या रूपानं महाराज हे कायम जाणवत असतात, अशी माझी हे जुन्नरकर असल्यामुळे ही धारणा आहे. एक फार महत्वाची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट, मी अनेक ठिकाणी हे सांगितले, तुम्ही ऐकलं सुद्धा असेल, की महाराजांना जेव्हा आपण स्वॉट अनालिसिस अप्लाय करतो, हे स्वॉट अनालिसिस नेमकं काय आहे हे जर बारकाईनं बघितलं तर S stands for strength, W stands for weakness, O stands for opportunity, T stands for target and T stands for threat. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली ताकद ओळखली. मॅनेजमेंट काय सांगतं? आपली ताकद ओळखा, आपल्या ताकदीनुसार पुढे चला. महाराजांनी आपली ताकद ओळखली. ही ताकद होती सह्याद्रीच्या रांगा, ही ताकद होती गनिमी कावा. आता या गनिमी काव्याची देण नेमकी आली कुठून? हा गनिमी कावा, मी पुन्हा म्हणतो, मी खूप सुरुवातीला अत्यंत जबाबदारीनं वाक्य वापरलं, माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचू. गनिमी कावा ही ताकद आली कुठून? म्हणजे नंतर माओ त्से-तुंग त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिहितो, चीनमध्ये द टॅक्टिक ऑफ गरिला वॉर वॉज लर्न फ्रॉम अ हिंदू किंग नेम शिवाजी इन इंडिया. पण नेमका गरिला वॉरफेअर हे आलं कुठून? तर ते स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांकडून शिवाजी महाराजांकडे आलं. मलिक अंबर हा जो एक सेनापती होता, या मलिक अंबर कडून शहाजी महाराज साहेबांकडे आलं. त्याच्यावर संस्कार करून सह्याद्रीच्या रांगांमध्ये आणखी त्याला रुजवून मुरवून शहाजी महाराज साहेबांनी कदाचित
ते शिवाजी महाराजांना दिलं आणि शिवाजी महाराजांनी हा सगळा स्वराज्याचा पसारा हा सह्याद्रीच्या रांगांच्या आडोशानं उभं केलं. उगाच कुठेतरी मोकळ्या मैदानात हिंमत दाखवायची आणि हे दाखवायचं म्हणून जाऊन महाराजांनी किल्ले नाही उभे केले. 1-2 स्वाऱ्या केल्या, पण महाराजांनी मुद्दाम जाऊन तिथे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. अशी पद्धत महाराजांनी मोकळ्या मैदानात करणं टाळलं, पण त्यांनी सह्याद्रीच्या आडोशानं संपूर्ण स्वराज्य उभं केलं. दुसरी गोष्ट आहे ते विकनेस. ही फार महत्वाची गोष्ट. म्हणजे वैचारिक क्षमता काय असू शकते. अनेकदा आपल्याकडे असं सांगितलं जातं की हे करू नको का, तर ग्रंथात सांगितलंय म्हणून. हे करू नको का, तर तशी प्रथा आहे म्हणून. हे करू नको का, तर आपल्यात करत नाहीत म्हणून. बरोबर. तसं हिंदुस्थानात एक गोष्ट केली जात नव्हती. समुद्र पर्यटन. समुद्रावर पाऊल ठेवणं निषिद्ध मानलं जात होतं. समुद्र ओलांडणं निषिद्ध मानलं जात होतं. कारण हिंदूंच्या धर्मशास्त्रामध्ये समुद्र ओलांडणं निषिद्ध मानलं होतं. आणि त्यामुळे 7व्या शतकात तामिळनाडू मधल्या तामिळ देशातल्या चौलच्या राजांचा आरमार होतं. तुम्ही कदाचित ते मध्यंतरी सिनेमे आले होते, PS1 PS2 पाहिले सिनेमे. ते 7व्या शतकात आरमार होतं भावांनो. 7व्या शतकात चौलच्या राजांचा आरमार होतं. आणि त्यानंतर धर्मशास्त्रात निषिद्ध आहे या एकमेव कारणास्तव एकाही हिंदू राजानं आरमार तयार केलं नाही. 1, 2, 3, 4, 10, 15 नाही, पुढची 1000 वर्ष. विचार करा, एखादी रूढी, एखादी चुकीची समजूत ही राष्ट्राचं किती मोठं नुकसान करू शकते. 1000 वर्ष आरमार नाही, 1000 वर्ष राष्ट्राची सागरी बाजू ही पूर्णपणे लंगडी पडलेली आहे. आणि 1000 वर्षांनंतर हा वीकनेस छत्रपती शिवाजी महाराज ओळखतात की आमच्याकडे आरमार नाही, आम्ही समुद्रावर पाय ठेवत नाही. म्हणून अरब आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, मुघल आले, या सगळ्यांनी समुद्रावर सत्ता निर्माण केली. आणि मग महाराज 1000 वर्षांनंतर आरमार उभं करतात. आणि ते आरमार अशा तोडीचं उभं करतात की ते फिरंग्यांच्या तोडीस तोड आरमार महाराज उभं करतात 1000 वर्षांनंतर. मी कायम असं मानतो की महाराज इथं अस्तित्वात नसलेल्या वीकनेसला, त्या कमकुवत बाजूला ओळखून तिची एवढी मोठी ताकद तयार करतात. दिस स्टँड्स फॉर W फॉर छत्रपती शिवाजी महाराज. मग येतो O ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे अफजल खान जेव्हा चालून आला तेव्हा आम्हाला तो इतिहास फक्त एवढाच वाटतो की प्रतापगडाच्या पायथ्याची फाडला खाणं. प्रत्येकाला अभिमानास्पदच इतिहास आहे. पण नेमका अफजल खान होता कोण? अफजल खान दख्खनच्या पठारावरचा सगळ्यात नावाजलेला सेनापती होता, ज्यानं औरंग्या शहजादा असताना शहजादा औरंगजेबाला कैद करून ठेवलं होतं. इतका पराक्रमी सेनापती हा त्यावेळेचा अफजल खान होता. आणि इतका पराक्रमी सेनापती तोपर्यंत स्वराज्यावर जी काही फौज चालून आली होती त्यापेक्षा कैकपट फौज घेऊन जेव्हा अफजल खान चालून येत होता तेव्हा आलेलं फार मोठं संकट होतं. या संकटाच्या वेळी अनेकांनी सल्ला देण्याचा प्रयत्न केला होता की तह करू आणि मागे हटू. तुमच्या माझ्या आयुष्यात अनेकदा येतं संकट. अनेकदा संकटाचा अफजल खान तुमच्या माझ्या समोर असतो. आणि अनेकदा तुमचं माझं मन सांगतं की तह करू, 2 पावलं मागं जाऊ. महाराजांनी संकटातली संधी शोधली होती की प्रत्येक संकटाच्या पाठीवर एक संधी चालून येते. जर संकटाला हुलकावणी दिली तर संधी पण हुलकावणी देते. आणि संकटाला जर तिथंच फाडला तर संधी हातात येते. केवळ पुणे सुपे परगण्यापुरतं असलेलं स्वराज्य आणि दख्खनच्या पठारावर द्वाही फिरली. जेव्हा अफजल खान फाडला तेव्हा द्वाही फिरली की छत्रपती शिवाजी नावाचा राजा या दख्खनच्या पठारावर उदयाला आला. दॅट इज ऑपॉर्च्युनिटी. मग तुम्ही विचार करता तो टार्गेटचा, थ्रेटचा. कारण आम्ही एक गोष्ट करत असताना आम्ही त्याच्या पर्यायी गोष्टीचा कधीच विचार करत नाही. आमच्याकडे प्लॅन B अनेकदा रेडी नसतो. अनेकदा हा प्रश्न जेव्हा आपण शिवचरित्राला विचारतो की एकीकडे रायगडासारखा अभेद्य किल्ला उभा असताना, त्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला असताना महाराजांना दक्षिण दिग्विजय करावा असा वाटतो. महाराज दक्षिण दिग्विजय करतात. आणि महाराज दक्षिण दिग्विजय करून येत असताना कधी जर तुम्ही जिंजीला गेला तर जिंजीचा किल्ला सुद्धा आवर्जून बघा. इतक्या लांब महाराजांना दक्षिणेमध्ये जिंजीच्या ठिकाणी किल्ला का करावासा वाटतो? तर कदाचित मग इथे प्लॅन B ऑपरेट होत होता का? की जे मी मगाशी छत्रपती संभाजी महाराजांविषयी म्हणालो की लाखोंची फौज घेऊन काबूल ते बंगाल सल्तनत असलेला औरंग्या जेव्हा स्वराज्यावर चालून आला, हे आज ना उद्या घडणार आहे.
कारण जोपर्यंत स्वराज्याचा कार्यकाळ आहे तोपर्यंत औरंगजेब अनेक वेगवेगळ्या लढ्यांमध्ये गुंतलेला आहे. आणि जशी औरंगजेबातली राजपुतानातली लढाई असेल, पंजाबची लढाई असेल, त्याचा इतर ठिकाणचा बंगालमधला जो काही असमंजस अस्वस्थतेचा काळ असेल तो संपल्यानंतर कधी ना कधी औरंगजेबासारखं सैन्य, मुघलांचं सैन्य हे पूर्णपणे स्वराज्यावर चालून येऊ शकते ही भीती कदाचित, हा धोका कदाचित महाराजांनी ओळखला आणि महाराजांनी थेट जिंजी पर्यंतच जो प्लॅन बी आहे तो जर तुम्ही ऑपरेट केलेला पाहिला तर त्यामुळं स्वराज्य टिकलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर रायगड अवघ्या काही महिन्यात पडल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीच्या आश्रयानं स्वराज्य टिकवता आलं, मावळ्यांना लढता आलं. हा होतो जी थ्रेट आहे ती आधीपासून ओळखून त्यानुसार पुढे जाणं. आणि शेवटची गोष्ट राहते ती टार्गेट. पुन्हा तुमचं माझं टार्गेट जे काही असतं ते आमचं भौतिक असतं, ते आमचं जवळचं असतं. पण जेव्हा ध्येय उदात्त असतं तेव्हा नेमकं काय होतं तर मी जे म्हणतो की 350 वर्षानंतर जगाच्या इतिहासातलं एकमेवाद्वितीय उदाहरण आहे की ज्या राजाचं नाव घेतलं की आजही आमचा ऊर अभिमानानं भरून येतो. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण या स्वराज्यापेक्षा आकारानं मोठी असलेली अनेक राज्य उदयाला आली, अस्ताला गेली. वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य उदयाला आली, अस्ताला गेली. पण स्वराज्याचं नाव घेतलं तर आजही ऊर अभिमानानं भरून येतो. याचं फार महत्वाचं कारण आहे तरुण मित्रांनो. लक्षात ठेवा, आयुष्यातलं कुठलंही काम करताना लक्षात ठेवा या स्वराज्याला असलेलं नैतिक अधिष्ठान. ध्येय प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, ध्येय प्रत्येकाचं मोठंही असू शकतं, ध्येय प्रत्येकाचं व्यक्तिगत असू शकतं. पण त्या ध्येयाला जेव्हा तुम्ही नैतिक अधिष्ठान देता, जेव्हा त्याला नीतिमत्तेची जोड देता, तेव्हा जी काही चटणी भाकर खाता ती इमानाची खाता, ती सुखाची खाता. आणि हे नैतिक अधिष्ठान तुमच्या ध्येयाला हे चिरंतन बनवतं. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा मॅनेजमेंट प्रिन्सिपल अप्लाय करतो तेव्हा या गोष्टी समोर येतात. जय श्री आपण बोललात राजकारणाबद्दल बोलणार नाही या संदर्भात, परंतु काल आम्ही दादांसोबत शिवनेरी गडावर होतो. सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही गड चढला. आज जे 1-1.5 वर्ष आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलून काही राजकारण घडतंय, त्याच्यावर विविध वाद होत आहेत. पण काल एक अजून एक गोष्ट न पटणारी दुःखदायक दिसली की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते स्थळ आहे, त्या स्थळापासून अवघ्या 100-150 मीटरावर हेलिपॅड करण्यात आलं. मग आज जो संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील असतील असे असंख्य लोक ज्यांच्या किडनी सुजली आहे, मी भरपूर जण पाहिले की जे चालत वर चालत जात होते. परंतु हे मंत्री लोक आज जर त्यांच्या स्वतः आमच्यासारख्या शिवप्रेमींना आणि अशा सामाजिक पुन्हा याला कोणतंही राजकीय हे घेऊ नका. याला केवळ एक शुद्ध शिवभक्ताची भावना म्हणून लक्षात घ्या. तुम्ही जी भावना व्यक्त केली ही भावना केवळ आज नाही, ही भावना यापूर्वी सुद्धा काही शिवभक्तांनी व्यक्त केली आहे. आणि त्याच वेळी ज्या पदावरचे लोक तिथे येतात त्या पदावरच्या लोकांची व्यस्तता जर पाहिली, हे बघा, केवळ राजकीय टीका करायची तर मी वेगळी टीका करेन, परंतु जर ती एकूण व्यस्तता बघितली तर त्या व्यस्ततेसाठी आता हे शिवभक्त म्हणून एखादी व्यक्ती असे म्हणू शकेल की शिवनेरी चढायला पाऊण ते 1 तास फार तर लागतो, उतरायला काय फार तर अर्धा पाऊण तास लागतो, त्यांनी काय फरक पडतो, एवढा वेळ पण देता येत नाही का? इतरांनी काय करावं यापेक्षा मी काय करावं हे मी ठरवलंय. तुम्हाला आजतागायत अमोल कोल्हे कधी हेलिकॉप्टरने शिवनेरीवर येताना दिसणार नाही. तो जातो तेव्हा पद असो नाही तर नसो तो चालत गडावर चढतो. तो चालत गडावर चढताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होतो. इतकं कशाला मी हे मानतो. मी तुम्हाला कालची गोष्ट सांगतो. काल मी शिवनेरी गडावर नव्हतो शिवजयंतीला. मला काहींनी प्रश्न विचारला की तुम्ही त्या भागाचे खासदार आहात, तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्ही शिवनेरी गडावर का नाही. याचं माझं काय म्हणणं असतं की माझ्यासाठी 350 दिवस
365 दिवस शिवजयंती असते. काल मराठवाड्यातल्या 30 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या एकल विधवा महिला, त्यांच्या पत्नी यांना शिवजयंतीला मला भेटायचं होतं. त्यासाठी त्या मुंबईत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या सेटवर आल्या होत्या आणि मला असं वाटलं होतं की अभिवादन तर मी नेहमीच करतो, मनात तर कायम आदरच आहे, पण ज्या माता भगिनी या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा रमाईचा आदर्श घेऊन स्वतःचं संसार, स्वतःचं घर, स्वतःचं शेत आणि पर्यायानं स्वतःचं राष्ट्र घडवतायत, त्यांना अभिवादन केलं तर माझा मुजरा कदाचित मातृसत्ताक पद्धती राबवणाऱ्या महाराजांपर्यंत पोहोचेल, ही माझी भावना. त्यामुळे इतरांनी काय करावं यापेक्षा माझं म्हणणं आहे, मी काय करावं हे जर मी ठरवलं आणि हा मी आम्ही मध्ये बदलला आणि हा आम्ही आपण मध्ये बदलला, गोष्टी आपोआप बदलली. महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला, त्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला, का केला, आणि तो राज्याभिषेक करण्यासाठी सुद्धा काय झाला ते आम्हाला ऐकायला आवडेल. यामध्ये अनेक तत्कालीन परिस्थिती, मी जसं सुरुवातीलाही म्हणालो की यामध्ये महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला ही वस्तुस्थिती आहे. हा विरोध होत असताना यामध्ये काही गोष्टी होत्या आणि एक जर तात्कालीन परिस्थिती जर तुम्ही बघितली तर 350 वर्ष एखादी गोष्टच नाहीये. म्हणजे जर या सभागृहामध्ये जर व्याख्यान होतं हे तुम्हाला ठाऊकच नाहीये, 350 वर्ष व्याख्यान कसं असू शकतं हे जर माहितीच नसेल तर त्याविषयी अनेक प्रश्न निर्माण करायला जागा निर्माण होते आणि मग हा नेमका अधिकार कोणाला आहे, या संदर्भात कोणी नेमके संस्कार करायचे, यामध्ये यांनी मान्यता द्यायची किंवा त्यांनी मान्यता द्यायची नाही. त्यानंतर तुम्ही अ.रा. कुलकर्णींचं अशी होती शिवशाही हे जर पुस्तक वाचलं तर तुम्हाला अ.रा. कुलकर्णींच्या अशी होती शिवशाहीमध्ये फार डिटेल या संपूर्ण इतिहासाविषयी किंवा राज्याभिषेकाच्या विरोधाविषयी हे सगळे डॉक्युमेंट्स मिळतात. मी जे सांगण्याचा भावा प्रयत्न केला तो फार महत्वाचा होता की एखादा विरोध झाला आणि त्या विरोधातून कृती काय झाली. मला वाटतं महाराजांची राजदंड हातात धरण्याची कृती या सगळ्या विरोधाचं चोख उत्तर होती, जी आजच्या काळात सुद्धा प्रेरणा देते की धर्मसत्तेने ठरवायचं नाही काय करायचं, तर धर्मसत्तेने राजसत्तेच्या खांद्याला खांदा लावून रयतेच्या कल्याणासाठी राबायचं. मला वाटतं वादापेक्षा महाराजांनी संवादातून एक फार मोठा मेसेज इथं दिला. छत्रपती शिवाजी महाराजांची आध्यात्मिक बाजू कशी होती, त्यांचा आध्यात्मिक विचार कसा? ही आध्यात्मिक बाजू नेमकी काय होती हे सांगता येत नाही. कारण मगाशी जसं मी अफजल खानाच्या वधाचा प्रसंगाचं जे उदाहरण दिलं, या उदाहरणामध्ये एक प्रचंड वेगळ्या पद्धतीनं रणनीती ही महाराजांनी आखलेली आपल्याला दिसते. म्हणजे जर तुम्ही, मी अष्टपैलू जसं म्हणतो, एका पैलूनं जर तुम्ही बघितलात तर काही जणांच्या मते, काही अभ्यासकांच्या मते अफजल खानाला फाडणं ही लांडग्याची शिकार आहे. लांडग्याची शिकार म्हणजे काय, तर रानात जेव्हा लांडगा शिकार करतो तेव्हा एका बलशाली लांडग्याला त्याच्या छातीपर्यंत पुरलं जातं आणि मग इतर लांडगे सावज ताणत 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 त्या सावजाला त्या लांडग्याच्या टप्प्यात आणतात आणि जेव्हा ते सावज टप्प्यात येतं तेव्हा हा अर्धा पुरलेला लांडगा हा झेप घेतो आणि सावज पकडतो. ही लांडग्याची शिकार करण्याची पद्धत आहे. या पद्धतीवरून प्रेरणा घेतली असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. दुसऱ्या काही अभ्यासकांचं म्हणणं आहे, तुमच्या माझ्या मनात तत्कालीन याच्यानुसार एक चित्र हे कायम राबवण्यात किंवा बिंबवण्यात आलं, जे तुम्ही मी लहानपणी पाहिलंय. तुमच्यापैकी किती जणांनी पाहिले मला ठाऊक नाही, की महाराजांना प्रश्न पडल्यानंतर त्यांनी भवानी मातेने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि भवानी मातेने महाराजांना तलवार दिली. हे चित्र अनेकांनी पाहिलं असेल. मग ही आध्यात्मिक बाजू होते का, हा प्रश्न खरं तर मला स्वतःला पडला होता. म्हणजे कलाकार म्हणून हा एक प्रवास आहे सर, इंटरेस्टिंग. राजा शिवछत्रपती मालिकेच्या वेळी हा प्रश्न खरोखर पडला होता की ज्या माणसामुळे आपण असं मानतो, ज्या माणसामुळे अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय, घरातली माय आणि देवळातले देव सुरक्षित राहिले, थेट विधान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जर देवळातले देव ज्यांनी सुरक्षित ठेवले ते छत्रपती शिवाजी महाराज जर असतील, धर्म महाराज अशा दृष्टांताच्या साक्षात्काराच्या गोष्टीवर विश्वास ठेवतील की त्याचा ते रणनीती म्हणून वापर करतील, हा मला प्रश्न तेव्हा पडला. आणि म्हणून राजा शिवछत्रपती मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं ते, आणि तेव्हा मी असं म्हणालो की हे थेट दाखवण्यापेक्षा यामध्ये महाराज
भवानी मातेच्या मूर्तीशी संवाद साधतात आणि त्यातून महाराजांना कल्पना सुचते आणि आपण तो प्रसंग तसा दाखवला. 8-9 वर्ष उलटली. 8-9 वर्ष उलटल्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून ही पहिल्यांदा गोष्ट वदवली. जे आज तुम्ही मान डोलवताय ना, तेव्हा हा डायलॉग लिहायचा की नाही 10 वेळा विचार करावा लागत होता. की असं काही घडलं नव्हतं, मावळ्यांचं मनोधैर्य खच्ची झालं होतं. आणि जर कौटिल्यामध्ये जेव्हा कूटनीतीमध्ये असं म्हटलं जातं, कौटिल्याने म्हणून ठेवलं की राजानं कायम असं दाखवावं की त्याच्यामध्ये दैवी अंश आहे, देव त्याला प्रसन्न आहे, आणि या तत्वानुसार महाराजांनी दृष्टांताचा प्रसंग केला असेल. 2018 मध्ये परत हा संवाद लिहिला. त्यानंतर 2021 मध्ये स्वराज्य जननी जिजामाता मालिकेच्या वेळी नेमकं काय घडलं असेल हे दाखवता आलं. आणि आज मी तुमच्या समोर थेट हे मांडतोय की कदाचित मी कायम असं म्हणतो की महाराजांचं आध्यात्मिक जे अधिष्ठान असेल, हे आध्यात्मिक अधिष्ठान हे फार वेगळ्या पातळीवर आपण विचार करू शकतो. कारण माणूस स्वतःला विसरून विश्वाचा विचार करतो, ही गोष्ट वेगळी होते. तो दैववादी आहे का, ही गोष्ट वेगळी होते. तेव्हा महाराज दैववादी होते का, याचं उत्तर अनेकदा मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मला ते सकारात्मक मिळत नाही. पण महाराजांचं आध्यात्मिक अनुष्ठान मोठं होतं का, याचं उत्तर मला कायम सकारात्मक मिळतं. कारण स्वच्या पलीकडे जाऊन जेव्हा विश्वाचा विचार होतो तो महाराजांमध्ये प्रत्येक वेळी दिसतो. आणि मग महाराज जेव्हा स्वराज्य निर्माण करतात, ते राज्य केवळ एका कुटुंबाचं नसतं, एका माणसाचं नसतं, एका धर्माचं नसतं, एका जातीचं नसतं, ते रयतेचं राज्य असतं. यासाठी फार मोठं अनुष्ठान आणि फार मोठं नैतिक अधिष्ठान हे गरजेचं आहे. मी परवा गमतीनं एक विधान केलं होतं, मी पुन्हा राजकीय अर्थ लावत नाही. प्रत्येक वाक्याला डिस्क्लेमर द्यावा लागतो सर. नाही, गंमत ही होते ना की छत्रपती शिवाजी महाराजांना वगळून महाराष्ट्राचा देशाचा इतिहास लिहिता येत नाही. म्हणजे आताही ज्या गोष्टी समोर येतात असो, तर तुम्ही जे म्हणाला त्याच्यावरचं अगदी एक छोटं उत्तर असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मी जसं म्हणालो की हे राज्य एका व्यक्तीचं, एका कुटुंबाचं, एका जातीचं, एका धर्माचं असण्यापेक्षा सर्वसामान्य रयतेचं राज्य असणं, हे राजेशाहीत असलेलं लोकशाहीचं बीज आपल्याला दिसतं. आणि आज लोकशाही म्हणवत असताना अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही हुकुमशाहीच्या दिशेने जातो की काय. हा या दोन गोष्टींमध्ये नक्की फरक. हा काहींना प्रश्न पडतो, मला पडतो की नाही हे मी अजून सांगितलं नाही. शेवटचा एक प्रश्न घेऊया, थांबूया. थांब 1 मिनिट, आधी तिकडून येऊ दे, मी इकडून घेऊ. महाराजांची शेतकऱ्यांबद्दल काय भूमिका होती आणि शेतकऱ्यांबद्दल काय भूमिका होती महाराजांची, आणि आजच्या काळात त्यांची ही भूमिका कशी उपयोगी ठरली असते शेतकऱ्यांबद्दल. ताई लई जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण पावलाला माती लागल्याशिवाय मातीशी इमान राहत नाही. आणि त्यांनी मातीतल्या जो प्रश्न विचारला, 1 मिनिट भावा, तेवढं फक्त उत्तर देतो. छत्रपती शिवाजी महाराजांची एका वाक्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आम्ही फक्त भाषणांमध्ये वापरतो आणि भाषणांमध्ये जी उचलतो ती गोष्ट आहे, रयतेच्या भाजीच्या देठाला धक्का लागू देऊ नका. ही जेव्हा एक गोष्ट आम्ही म्हणतो ना, त्याच्या मागे अनेक आयाम आहेत, अनेक याच्यामध्ये पॉलिसी या महाराजांच्या आहेत. म्हणजे महाराजांचं दुष्काळाच्या वेळी नेमकं शेतकऱ्यांना काय सवलत देणं होतं हे जर बारकाईने तुम्ही बघितलं, इतकंच कशाला, महाराजांची जर सैन्य भरती आपण बघितली, जर जे साधारणतः 4 महिने फक्त शेती करणार आणि 8 महिने सैन्यात भरती होणार अशी जी परिस्थिती होती, ही महाराजांच्या काळात बदलली. त्यांनी पूर्ण वेळ सैन्य भरती सुरू केली. थोडक्यात शेतीवर असणाऱ्या कुटुंबांना एक परमनंट रोजगार हा महाराजांनी तयार करून दिला. महाराजांनी शेतकऱ्यांसाठी उच्च प्रतीचं बी बियाणं दिलं. जेव्हा दुष्काळ झाला, जेव्हा अवकाळी झाली, तेव्हा महाराजांनी सवलत दिली. महाराजांच्या काळी कधी शेतकऱ्यांना आंदोलनं करावी लागली नाही, शेतकऱ्याला कधी धरण्यावर बसावं लागलं नाही की अरे अवकाळी झाली, तुमच्या डोळ्यांना दिसती, दुष्काळ पडलाय, तुमच्या डोळ्यांना दिसतोय, पण तरी सुद्धा शेतकऱ्याला आजच्या काळात दिलासा मिळत नाही. हे दुर्दैव आहे. आता जेव्हा परराष्ट्र धोरण येतं, तुम्ही एक साधा विचार करा, महाराजांच्या काळामध्ये जिझिया कर लावला औरंग्याने.
हिंदूंच्या यात्रेवर कर लावला, जिझिया कर, महाराजांचा तह झाला होता, महाराजांनी क्षणात तह मोडून टाकला की जर आमच्यावर तुम्ही अकारण कर लादत असाल तर आम्हाला तुमचा तह नको असं महाराजांनी म्हटलं. आता अमेरिकेने आपल्याबरोबर ट्रेड डीलची बोलणी सुरू आहेत. 15 मार्चला खरं तर डॉक्युमेंट खरं समोर येणार आहे, त्याशिवाय त्यावर बोलणं फार तथ्य नाही. पण जे मुद्दे येतात हे मुद्दे शेतकऱ्यांना भरडणार आहेत याची भीती वाटते. म्हणजे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं? अमेरिकेतला सोयाबीन उत्पादक शेतकरी जीएम व्हरायटीचं वाण वापरतो. तो जर एकराला 20 क्विंटल काढत असेल तर आमचा शेतकरी एकराला 5 क्विंटल काढू शकतो. त्याची सोया पेंड येणार, त्याचं सोया ऑइल येणार. मग आमच्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं, महाराष्ट्रातला जो 65% सोयाबीन उत्पादक शेतकरी, त्यांनी काय करायचं? लांब धाग्याचा कापूस जेव्हा येतो तो विचार करा, मागच्या वेळी बोलणी सुरू झाली, 15 लाख गाठी आल्या. MSP पेक्षा कापसाचा भाव 1,500 रुपयांनी कमी होता, हमी भावापेक्षा 1,500 रुपयांनी. इथं तुम्ही बसलेले आहात सगळे नोकरी करणारे जर लोक असाल, उद्या जर युनिव्हर्सिटीने तुम्हाला सांगितलं तुम्हाला जो काही पगार मिळणार आहे या पगारातली 25% रक्कम आम्ही कापून घेणार, चालतंय का? भावांनो, जेव्हा शेतकऱ्याविषयी हा प्रश्न येतो ना तेव्हा मात्र आपल्याला हसू येत नाही, तेव्हा काळजाला भेगा पडतात. याच कारण हे आहे की 9,000 मधले जेव्हा 1,500 पडतात ना, या 15 लाख गाठी आलेल्या असतात तेव्हा 1,500 कापसाचा भाव पडलेला असतो. युएस ट्रेड डीलचं फक्त एक्स वर त्याच्या डिटेल्स आल्या. सोयाबीनचा भाव गेल्या काही दिवसात 800 रुपयांनी पडलाय. सरकारने सांगितलं होतं मक्याची शेती करा. मक्याची शेती का करा? तर इथेनॉल मक्यापासून निर्मिती करण्यासाठी मक्याची शेती करा. जेव्हा अमेरिकेतून इथेनॉल पण येणार आहे, DDGS पण येणार आहे, हे जेव्हा कळलं ना, मक्याचे भाव गेले काही दिवसापासून 400 ते 500 रुपयांनी पडलेत. आणि मग हा प्रश्न निर्माण होतो की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका असं म्हणणाऱ्या महाराजांचा आदर्श आम्ही किती पाळतोय? ह्या आत्मचिंतनाचा विषय. एक शेवटचा प्रश्न. तर मग आपण स्वराज्य याला एकमेव स्वराज्य म्हणावं की प्रत्येक राज्य, याबद्दल आपण ताई, काय होतं, आपण इतिहासाकडे निरीक्षर विवेक बुद्धीनं पाहत नाही. म्हणजे माझ्यासाठी हा शॉकर होता जेव्हा मी शिवप्रताप गरुडजप सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेलो होतो आणि तेव्हा मी ASIच्या, तुम्हाला जोडून प्रश्न विचारायचा? अच्छा, नंतर विचारायचा. तर मी ASIच्या ऑफिसमध्ये बसलो होतो तेव्हा मला माहीत नसलेली एक गोष्ट त्या ASIच्या माणसानं असं सांगितली होती. आणि आम्ही त्या लाल किल्ल्यामध्ये, आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये चित्रीकरण करणार होतो आणि त्या ASIच्या अधिकाऱ्यांना बोलता बोलता मला असं सांगितलं की उज्जैनच्या महाकाल मंदिराला जीर्णोद्धार कुठल्या तरी मोगल शासकानं, कदाचित औरंगजेबानं त्या काळात हे काहीतरी केलं होतं, असं मला अस्पष्ट काहीतरी अजूनही आठवतं. गंमत अशी होते ना की आम्ही इतिहासाकडे निरीक्षर विवेक बुद्धीने पाहत नाही आहोत. हे केवळ धर्मयुद्ध होतं की धर्म हा टूल होतं? अनेकदा सत्ता संघर्षासाठी धर्म हे टूल असतं का, हा प्रश्न येतो. जर मुघल शासक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातला संघर्ष केवळ धर्मयुद्ध होता असं जर आपण म्हटलं तर मग औरंग्याने आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवण्याचं नेमकं कारण काय असेल? या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. आणि दुसरीकडे ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारता येत नाही की छत्रपती शिवाजी महाराज, जे मी पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून बोललोय की येस आय एम अ हिंदू अँड आय एम प्राऊड टू बी अ हिंदू, हे मी हाऊसमध्ये बोललोय. हे बोलत असताना माझ्या मनात हीच भावना होती की छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते का? होय, होते. मी अभिमानानं सांगतो, गोठ्यातली गाय, घरातली माय, अंगणातली तुळस आणि देवळातले देव महाराजांनी सुरक्षित राखले का? होय, राखले. पण हे सगळं होत असताना हा क्लॅश हा जास्त सीमांचा आहे, हा क्लॅश जास्त एकमेकांवरच्या वर्चस्वाचा आहे, हा क्लॅश केवळ धर्माचा आहे असं जर आपण म्हटलो तर आपण स्वतःची फसगत करून घेऊ. हे इतिहासाकडे तटस्थपणे पाहिलं तर गोष्ट समोर येते.
सगळ्यात इंटरेस्टिंग आहे म्हणजे तुमच्या प्रश्नाला मी रिलेट करू शकतो. हे अनेकदा होतं की आपल्याला जे हवं तेच मिळत नाही आणि नेमकं असं असतं की आपल्यावर खूप अपेक्षा लावलेल्या असतात, घरच्यांनी प्रेशर दिलेलं असतं आणि या सगळ्या स्टेक्स असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या वडिलांनी दिलेला एक सल्ला मी तुम्हाला सांगतो. फक्त तो असा आहे की आयुष्यात घेतलेला कुठलाच निर्णय चुकीचा नसतो ताई. फक्त भविष्यात पुढे जाऊन मागं घेतलेला निर्णय बरोबरच होता हे सिद्ध करण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे. आणि तेव्हा चाकोऱ्यांमधून मला पळता आलं नाही म्हणून कधीच निराश होऊ नका. माळरान तुडवायची ताकद ठेवली ना तर तुम्ही हमरस्ता तयार करण्याची शक्यता तयार ठेवता. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही शिवशंभूंचा विचार करता तेव्हा सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहे पुरंदरचा तह आहे. विचार करा पुरंदरच्या तहात महाराजांनी काय गमावलं होतं, काय शिल्लक काय राहिलं होतं. म्हणजे 3/4 मुलूक हा मुघलांना देऊन टाकला होता. 23 किल्ले मुघलांना देऊन टाकले होते आणि जेमतेम 1/4 मुलूक महाराजांकडे राहतो. शिवाय अवघ्या 8-9 वर्षाच्या मुलाला मनसबदार म्हणून मुघलांच्या दरबारात उभं राहावं लागतं. ही सगळी परिस्थिती एकीकडं आणि छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर सगळेच्या सगळे किल्ले परत घेतात. इतकंच नाही तर एकमेव राजा असा आहे ज्यांनी त्याच्या हयातीत 3दा राज्य दुप्पट केलंय. अफजल खानाला फडशा पाडला, त्यानंतर राज्य दुप्पट केलं. आग्र्याहून परत आले, त्यानंतर राज्य दुप्पट केलं आणि राज्याभिषेक करवून घेतला. त्यानंतर जेव्हा दक्षिण दिग्विजय केला तेव्हा होतं त्याच्याही दुप्पट पुन्हा एकदा राज्य केलं. जर छत्रपतींचा आपण आदर्श घेतला तर मला काय असं वाटतं की भिंतीला पाठ लागल्यानंतर 2 पर्याय उरतात. जे महाराजांनी आग्र्याच्या भेटीमध्ये कदाचित अवलंबलं असेल की भिंतीला पाठ लागल्यानंतर 2 पर्याय उरतात. एक म्हणजे हातपाय गाळून आहे त्या परिस्थितीला शरण जाणं आणि दुसरा पर्याय उरतो आहे त्या ताकदीनिशी एकवटून समोरच्या संकटाला चितपट करणं. महाराजांचे मावळे असाल तर दुसरा पर्याय निवडा, संकट चितपट झाल्याशिवाय राहणार. लास्ट क्वेश्चन. अरे खूप वेळ चालेल ते. एक होऊ दे. हे 200 होते. हे बरी गंमत आहे. मला कोणतरी आधी सांगत होतं एक तर डॉक्टर कोल्हेंची व्याख्यानाची तारीख मिळत नाही. सर, आजची तरुण मंडळी म्हणजे सामाजिक घटकांपासून जरा अंग राखून असते आणि आपले महाराज वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. तर तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश द्याल त्यांच्या चारित्र्यातून? एक फार महत्वाची गोष्ट ती आहे की आजची तरुण पिढी अंग चोरते का, तर तुम्हाला मला लहानपणापासून सांगितलं तर आपल्यापुरतं बघ ना. उगा इकडे तिकडे बघायची खरंच काही गरज नाहीये. पण एवढंच सांगेन की जेव्हा तुम्ही आता धावता तुम्ही ध्येयाच्या मागे धावणं तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते धावत राहिलं पाहिजे. कारण आयुष्यात तुम्ही कुठं पोचता ते पोचल्यानंतर तुमचं कोणी ऐकतं की नाही हे ठरतं. तेव्हा मगाशी घोरपडे सरांनी जेव्हा परिचय दिला एवढा जर कदाचित परिचय नसता तर तुम्ही टाइमपास म्हणून ऐकून सोडून दिलं असतं. मला हा प्रश्न पण विचारला नसता. आणि त्यामुळे एका ध्येयापर्यंत तुम्हाला हे पोचणं हे खूप गरजेचं असतं. पण त्या ध्येयापर्यंत पोचत जात असताना याच्या पलीकडे एक गोष्ट असते. पहिला एक टप्पा असतो मी मायसेल्फ. आता मी फ्री फोकट मध्ये लाईफ कोचिंग देतो. पहिला टप्पा असतो मी मायसेल्फ. माझ्यासाठी काय आहे, माझं ध्येय काय आहे, माझी इमिजिएट फॅमिली काय आहे. दुसरा टप्पा असतो तो म्हणजे युअरसेल्फ. तुमच्यासाठी काय आहे, जो तुमच्या इमिजिएट सर्कलच्या थोडासा इनर सर्कल असतो त्याच्यासाठी काय आहे. आणि तिसरा टप्पा जेव्हा असतो तर तो दे देम देअर सेल्फ हा जो असतो तो जर आधीपासून ओळखून घेतला ना की आयुष्यात मी काही जरी केलं तरी एक टप्पा असा येणार आहे की माझी ओंजळ भरणार आहे आणि पोटासाठी फक्त मुठभर लागतं. जर मुठभरापेक्षा जास्त कमवायचा प्रयत्न करत राहिलो तर ओंजळीत पडलेलं सांडून मातीमोल होतं. ओंजळीत पडलेलं सांडून मातीमोल होण्याच्या आधी ओंजळ स्वतःची जरूर भरण्याची शाश्वती करून घ्या. पण सांडणार दुसऱ्याच्या ओंजळीत टाकण्याची जर प्रवृत्ती आधीपासून ठेवली
तर एक भावना जी मनात येते, म्हणून मी फार मगाशी जाणीवपूर्वक एक विधान केलं, आणि ते म्हणजे नैतिक अधिष्ठान. हे नैतिक अधिष्ठान जेव्हा तुम्हाला कळतं, तरुणाईला एवढंच सांगेन, नैतिक अधिष्ठान कसं शोधायचं आणि कुठं शोधायचं. जेव्हा आरशासमोर उभे राहिल्यानंतर मी जे काही केलंय, मी जे काही करतोय, मला स्वतःच्या नजरेला नजर देता येते आणि अंथरुणावर पाठ टाकली की सुखाची झोप लागते. लक्षात ठेवा, तुमच्याकडे तुमचं नैतिक अधिष्ठान. एवढीच गोष्ट करा. लास्ट नाही 2 आता. हा हे थांबतं का विचार, तो खूप वेळ थांबला. दादा दादा सध्याच्या दादा सध्याच्या राजकीय परिस्थिती. ताई एक मिनिट, तो बिचारा नियमाने थांबला. तुम्ही असं मागून येऊन अशी घुसखोरी केली तर कसं काय सहन होईल. तो बिचारा थांबला, त्याला 3 वेळा थांबवलं होतं, त्या 3 भगिनींसाठी थांबला. आता त्याला विचारलं, मी येतो. दादा माझा प्रश्न सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरण आहे. जो मला आधी सांगितलं राजकारण बोलायचं नाही. एकच मिनिटं नाही. तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये बाजी प्रभू देशपांड्यावर ठामपणे छत्रपती शिवाजी महाराज विश्वास ठेवून जातात की विशाळगडावर जाऊन जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे खंबीरपणे ते किल्ल्यासाठी लढाई देईल. असं ते त्यावेळेस घडतं. सध्याच्या मी स्वतः किंवा राजकारणामध्ये, तर मला वाटतं आम्ही ज्या वेळेच्या सध्याच्या युनिव्हर्सिटीमधल्या किंवा येणाऱ्या पिढ्या विद्यार्थ्यांच्या, त्यांना जर राजकारणामध्ये जायचं असेल आणि राजकारणामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचा नैतिकता असणारा नेता जर शोधत असेल, तर सध्या परिस्थितीला असा कोणता नेता राहिला राज्याच्या राजकारणामध्ये? मला आता आरसा दिसत नाही समोर. भावा एकच प्रश्न विचारतो तुला. आता T20चा वर्ल्ड कप चालू आहे. मगाशी एक प्रश्न विचारला. समजा आता मोहम्मद शमी टीम मध्ये नाहीये, एखादा प्लेअर इंज्युअर झाला आणि सेमीफायनलला पाकिस्तान बरोबर मॅच झाली आणि मोहम्मद शमीनी पहिल्या बॉलला विकेट काढली, रडशील की टाळ्या वाजवशील? अरे धर्मद्रोही आहात तुम्ही, कळतंय का? टाळ्या वाजवणार तुम्ही? असं कुणी जर म्हणालं तर त्यांना जरूर सांगा, जर मोहम्मद शमीनी पहिल्या बॉलला विकेट काढली तर जर मी टाळ्या वाजवल्या तर मी देशप्रेमी ठरतो. माझी पहिली भावना ही राष्ट्राप्रती समर्पित होते. आणि जर माझी अंतर्गत भावना, माझी मूळ भावना, माझी मूळ प्रेरणा ही जर राष्ट्र ही संकल्पना असेल तर मी ती संकल्पना उचलली पाहिजे. आणि भावा, जो पण नेता तुला हे सांगेल ना, तू कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, कुठल्याही पंथात, कुठल्याही प्रांतात जन्माला आला तरी भावा, तू आधी माणूस आहेस, तू या राष्ट्राचा नागरिक आहेस आणि राष्ट्र उभं करण्यासाठी मला तुझी गरज आहे. बिनधास्त त्या नेत्याच्या पावलावर चाल, काही घावू. त्याने मी सुरुवातीला सांगितलं, कसं आहे ना, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, संघर्षाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. त्यामुळे विरोध जर झाला तर महाराजांना सुद्धा त्यावेळी वतनदारांनी अनेक विरोध केला होता. या वतनदारांच्या वाकड्या मिडी उखडून टाकून स्वराज्याची मुहूर्तमेढ महाराजांनी रोवली. जर त्यांचे आपण मावळे म्हणत असू ना, तर त्यांचा विचार आपण याच मातीत रुजवणार, याच मातीत पुन्हा ती मुहूर्तमेढ रोवणार. कुणाला किती विरोध करायचा असला तरी त्यांना त्यांची तोंड लपवावी लागतील, एवढा विश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे.
नाही, 100% राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे युनेस्कोनं आता 12 किल्ल्यांना हा एक दर्जा दिलेला आहे, जागतिक वारशाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे या गोष्टी नक्कीच होत राहतील. परंतु फार महत्वाची एकच गोष्ट तुम्ही मी तरुण पिढीनं लक्षात ठेवली पाहिजे की हे जे गडकोट आहेत ना, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे एकमेव साक्षीदार आहेत. यातला एक एक बुरुज राखण्यासाठी, यातला एक एक दरवाजा राखण्यासाठी तुमच्या माझ्या कितीतरी पूर्वजांनी रक्ताचे पाट वाहिलेले आहेत. आणि त्यामुळे ज्या दगडांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या पराक्रमाच्या खुणा आहेत, तिथं जाऊन कुठेतरी खडूनी आणि दगडांनी वेगळ्या खुणा रंगवणं आधी बंद करा. हे गडकोट तुमच्या माझ्या स्वाभिमानाचे जे शिलेदार आहेत. एवढी गोष्ट जर लक्षात ठेवली तर मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना ही खरी आदरांजली असेल. पुन्हा एकदा तुम्ही मन मोकळं ऐकून घेतलं, मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली तर मी मनापासून तुमच्या सर्वांचा आभार मानतो. माझ्या विचारांमध्ये कदाचित तुमच्यापैकी कोणाच्या विचारांशी जर ते विचार जुळले नसतील तर कदाचित मला असं वाटतं की त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करायला सुद्धा मी मागे हटणार नाही, कारण तुमच्याशी कदाचित ते विचार जुळणार नसतील. छत्रपती शिवाजी महाराज एक असीम चैतन्य आहे. जाता जाता एवढंच सांगतो, उपासनेचा मार्ग कुठलाही असेल, देवाकडे जाण्याचा मार्ग कुठलाही असेल, हे एक असीम चैतन्य ज्याला जेवढ्या प्रामाणिकपणे साथ घालाल तेवढ्या उत्कटतेने छत्रपती शिवाजी महाराज नावाचं चैतन्य तुम्हाला प्रतिसाद दिल्याशिवाय राहणार नाही. एवढाच एक विश्वास सांगतो. धन्यवाद. जय श्रीराम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.